रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या, एवढ्या लांब कणाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. गव्हर्नर हाऊसची 48 एकर जागा, त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्रीय स्मारक हवं. उदयनराजे भोसले यांची मागणी. तर स्मारकासंदर्भात अमित शहा फडणवीसांची चर्चा केल्याची उदयनराजेंची माहिती. मंगेशकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावर मी ठाम, वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. तर मंगेशकर कुटुंबाचं योगदान सर्वांना माहिती आहे, अजित पवारांचं वक्तव्य. मंगेशकर रुग्णालय मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल येणं अद्यापही बाकी, अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया. बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधी देणार, तर माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. बनेश्वर देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावरून दादा आणि ताईंमध्ये जुंपली. बनेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी निधी मिळाला, 2 तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. 26/11चा मास्टरमाइंड तहबूर राणाला 18 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर पटियाला हाऊसच्या एनआयए कोर्टाचा निकाल. एनआयएकडून 20 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. कट कारस्थान कोण करत होतं, कोण यामध्ये सहभागी होतं, याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार. तहबूर राणाचा आणखी एक फोटो समोर, तहबूर राणाला भारताकडे सोपवतानाचा हा फोटो समोर. अबू सालेमचा 25 वर्षांचा कारावासाचा कालावधी मार्च 2025 अखेरीस संपुष्टात आल्याचा उच्च न्यायालयामध्ये दावा. तर तुरुंगातनं सुटका करण्याची मागणी. खंडपीठाकडून केंद्र आणि राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश. प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातनं आज सुटका होण्याची शक्यता. कोर्टातील कागदपत्रांची पूर्तता न झाल्यानं कोरटकरच्या सुटकेत तांत्रिक अडचण, तर आज दुपारपर्यंत कोरटकरची सुटका होण्याची शक्यता. कळंबा कारागृहातील प्रशांत कोरटकरची इनसाइड TV9 मराठीकडे बातमी. तर जेलमध्ये कोरटकर एकाकी, 12 दिवसात फक्त एकदाच घेतली पत्नीची भेट. कोरटकरला स्वतंत्र बराकीत ठेवल्यानं त्याचा कुणाशीही संपर्क नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या रायगड दौऱ्यावर, तर दौऱ्यामध्ये शहा तटकरेंच्या घरी जेवणासाठी जाणार आहेत. जेवणासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री गोगावले, सामंत यांना सुद्धा निमंत्रण देण्यात आल्याची माहिती. अमित शहांच्या रायगड दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त. सुनील तटकरेंच्या गीता बाग या निवासस्थानाबाहेर कडेकोट बंदोबस्त. शहा उद्या तटकरेंच्या निवासस्थानी भोजनाचा आस्वाद घेणार. पालकमंत्री नसले तरी रायगड आणि नाशिकमध्ये कामं सुरू आहेत. पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल, थोडा धीर धरा, अजित पवारांची प्रतिक्रिया. पालकमंत्री पदासाठी गोगावलेंचं नाव जाहीर होऊ शकतं. पालकमंत्री पद दिलं नाही तर रायगडमध्ये उठाव होईल. तटकरेंनी रायगडचा जनादेश समजून घ्यावा, महेंद्र दळवींचं वक्तव्य. मुंबई गोवा महामार्गावर उद्या अवजड वाहनांना बंदी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त किल्ले रायगडावर अभिवादनाचा कार्यक्रम. एसटी कर्मचाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर आता सरकारकडून हालचाली. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित पगार हा 44% पगार सोमवारी होणार. एकनाथ शिंदेंची फायनान्स सेक्रेटरी OP गुप्तांसोबत चर्चा. कुठल्याही परिस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार 7 तारखेला झालेच पाहिजे. मी 5 तारखेलाच वित्त खात्याच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन बसणार, मंत्री प्रताप सरनाईक यांची भूमिका. आमची फाईल अर्थमंत्र्यांकडे सुद्धा पाठवली जात नाही. वित्त खातं परस्पर आमची फाईल पाठवून देतं, प्रताप सरनाईक यांचा आरोप. शेतकऱ्यांची कर्जमाफी करू हा आमचा संकल्पनामा. संकल्पनाम्यामध्ये दिलेला शब्द महायुती सरकार पूर्ण करेल, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं आश्वासन. एक महत्वाची अपडेट. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणामध्ये आज शिक्षा सुनावली जाणार आहे. दरम्यान आरोपींना पनवेल सत्र न्यायालय या ठिकाणी आणण्यात आलंय. तर अभय कुरुंदकर हा या प्रकरणामध्ये दोषी आहे. थोड्याच वेळात या संदर्भात शिक्षा सुनावली जाणार आहे. अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपींना आता कोर्टात आणलं गेलंय. अश्विनी बिद्रेंची कन्या आज कोर्टात हजर असणार आहे. सध्याची थेट दृश्य आपण त्या संदर्भातली पाहतोय. या आरोपींना आता न्यायालयामध्ये आणलं गेलंय. 9 वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे निकाल नेमका काय असेल हे पाहणं अतिशय उत्सुकतेचं आहे. सध्याची ही महत्वाची आणि मोठी अपडेट आपण पाहतोय अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातली. तर या संदर्भात आज आरोपींना शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपींना सध्या पनवेल सत्र न्यायालयात आणलं गेलंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भिसे कुटुंबियांची भेट घेतली. सपकाळांकडून भिसे कुटुंबियांची सांत्वनपर भेट. रुग्णांच्या नातेवाईकांकडून अनामत रक्कम मागणं गैर नाही. पुणे पालिकेच्या परिपत्रकाला IMA कडून विरोध. तर खासगी धर्मादाय रुग्णालयांनी रुग्णांकडून अनामत रक्कम मागणं बंद करावं, पुणे पालिका.